Next topic is rotameter, which is the type of flow meter called as variable area type rotameter. Okay. So, in what is the basic difference between variable area and variable head type? In case of variable head type, the area of obstacle is only changing. Means whatever the position of hole or the position of that obstacle, means the plate corresponding orifice plate is goes on changing. But in case of variable area type, the size of pipe changes. So here we are going to prefer a tapered glass tube, which is the pipe through which we are going to pass the flow or any type of fluid. Internally, there is one float present inside to the rotameter, which is made up of stainless steel or any metallic material, which having whose density is maximum as compared to density of fluid. So as density of fluid is maximum, hence float is remains initially at the bottom position. Why? If we kept the density of float lighter than the density of fluid, then what happens? The float may float inside the tube, though there is no flow. Means काय होणार इथे? तुम्ही जर एखादं लिक्विड पास नाही केलं किंवा वॉटर किंवा फ्लुइड जर पास नाही केलं पाईप थ्रू, आणि जर तुमचा जो काही बॉब आहे किंवा फ्लोट आहे, हा जो मेटालिक फ्लोट आहे, तो जरी तुम्ही समजा लाईट वेटचा ठेवला, तर काय होणार आहे की जरी तुम्ही पाईपकडनं एखादं कंटेंट फ्लुइड पास नाही केलं तरी तो फ्लोटची पोझिशन आहे ती काय होणार आहे, लिफ्ट होईल. तो लिफ्ट होईल पाईपमध्ये कुठेतरी अप्पर पोझिशनला. पण आपल्याला ती रिक्वायरमेंट नाहीये. वी हॅव टू कॅल्क्युलेट द volumetric flow rate of that corresponding fluid. To calculate proper volumetric flow rate, we have to make your float highly dense than the density of fluid. Okay, so main condition is what? The density of float must be greater than density of fluid, which is the basic condition for the corresponding variable area rotameter. What? The density of float must be greater than density of fluid, so that float must remain in the bottom position when there is no flow pass through the pipe. ठीक आहे. सो इनिशियली त्याची पोझिशन कुठे राहणार आहे? बॉटम साईडला राहणार आहे. जिथे बॉटम साईडला काय दिसतंय? टेपर्ड ग्लास ट्यूबमुळे, टेपर्ड ग्लास ट्यूब असल्यामुळे बॉटम साईडला जो काही एरिया आहे आजूबाजूला, फ्लोटच्या आजूबाजूला असणारे, तो एरिया काय होणार आहे? मिनिमाइज होणार आहे. सो ओव्हरऑल डिफरन्शियल प्रेशर काय होणार आहे? रिड्युस्ड. सो डिफरन्शियल प्रेशर ॲज रिड्युसेस, द फ्लो विल पास ॲट द हाय स्पीड और ॲट अ हाय इंटेन्सिटी अँड द फ्लोट विल ट्रायज टू लिफ्ट अपवर्ड. ठीक आहे. मग इनिशियली ह्या पोझिशनला होता, जेव्हा तुम्ही फ्लुइड पास करतात त्यावेळेस इथला जो काही डिफरन्शियल प्रेशर आहे तो रिड्यूस झाल्यामुळे काय होणार आहे? फ्लोट काय होतो? वरती लिफ्ट व्हायला लागतो. लिफ्ट जसं जसं होतो तसं तसा याचा जो वेटचा आहे, फ्लोटचा वेट जो आहे तो काय करतोय? त्याला ड्रॅग करायचा प्रयत्न करतो खाली. मग आपल्याला काय करायचं असतं की फ्लोट प्रॉपरली लिफ्ट झाला पाहिजे, त्यासाठी त्याचा वेट ऑफ फ्लोट आणि जो काही टोटल ड्रॅगिंग फोर्स आहे, ड्रॅगिंग फोर्स विच इज ट्राइंग टू लिफ्ट युअर फ्लोट इन अपवर्ड डायरेक्शन, दॅट शुड बी मॅच्ड और द इक्विलिब्रियम शुड बी ऑकर. आणि मग यासाठी आपण हा काय घेतलेला आहे? हा व्हेरिएबल एरिया टाईप ट्यूब घेतलेली आहे. व्हेरिएबल एरिया टाईपने इम्पॅक्ट का होतो? आणि प्लस दुसरी कंडिशन काय होती की फ्लोटची डेन्सिटी आपण काय ठेवलेली? मॅक्झिमम ठेवलेली आहे कम्पेअर टू फ्लुइड जी विच इज पासिंग थ्रू दी पाईप. या पाईप थ्रू जी काही फ्लुइड आहे, फ्लुइडची डेन्सिटी काय असणार आहे? कमी असणार आहे कम्पेअर टू डेन्सिटी ऑफ युअर फ्लोट. सो हे कशासाठी करतो आपण? समजा आता इथे इनिशियली मी सांगितलं की जेव्हा काहीच तुम्ही फ्लुइड पास करत नाही पाईपकडनं, त्यावेळेस इनिशियली फ्लोटची पोझिशन काय असते? बॉटम पोझिशनला असते. बॉटम पोझिशनला हा जो एरिया आहे, गॅप बिटवीन युअर ट्यूब अँड दी फ्लोट, which is very minimum, hence maximum the differential pressure will be very less. जसं आपण व्हेंचुरीमध्ये बघितलं होतं बघा, थ्रोट सेक्शनला व्हेंचुरीची जी ट्यूब होती, व्हेंचुरी ट्यूब, ती काय होत होती? त्याची विड्थ रिड्यूस झाली होती, त्यामुळे डिफरन्शियल प्रेशर काय झालं होतं? तिथे रिड्यूस झाला होता. आणि मग डायव्हर्जिंग सेक्शनला हाय स्पीडने फ्लो पास होत होता. सेम वे इथे पण तसंच होणार. इथे काय झालंय? डिफरन्शियल प्रेशर काय झाला? रिड्यूस झाला. मग स्पीड काय झाला फ्लोचा? त्या फ्लुइडचा पास होताना मॅक्झिमम झाला. सो जसं जसं तो फ्लुइड म्हणजे ड्रॅगिंग फोर्स इथे काय झाला? इन्क्रीज झाला.
सो जसं जसं ड्रॅगिंग फोर्स इन्क्रीज होतो तसं तसं तुमचा फ्लोट काय होतो, इट विल स्टार्ट टू लिफ्ट इन अपवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. सो मग हा वरती वरती पोझिशन घ्यायला लागतो. आता वरती काय होतं, इथला जो डिफरन्शियल प्रेशर आहे याच्या इथला एरिया काय झाला, इन्क्रीज झाला. म्हणजे जो काही डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन युअर फ्लोट अँड द ट्यूब गोज ऑन इन्क्रीजिंग. मग डिफरन्शियल प्रेशर काय झाला, इथे इन्क्रीज होत गेला आणि स्पीड काय झाला, कमी झाला. ठीक आहे. सो डिफरन्शियल प्रेशरची व्हॅल्यू काय झाली, इथे चेंज झाली. आणि एक स्टेटला काय होतं की वेट ऑफ फ्लोट आणि तुमचा हा जो काही ड्रॅगिंग फोर्स आहे ज्याने फ्लोटला लिफ्ट केलं होतं ते काय होतात, मॅच होतात. मॅच झालं की तुमचा फ्लोट काय होतो, लिफ्ट होतो आणि स्टेबल होतो. एक स्टेटला काय होतो, स्टेबल होतो. आणि मग त्या ग्लास ट्यूबवर जी मार्किंग असते, मार्किंग केलेली, त्या मार्किंगनुसार तुम्ही काय करतात, मेजर करता हाऊ मच फ्लुइड इज पास थ्रू दॅट पाईप फॉर दॅट पिरियड और फॉर दॅट ड्युरेशन. मग तो काय असेल, लिटर पर आर असेल किंवा लिटर पर सेकंद असेल किंवा लिटर पर मिनिट्स पण असू शकतो. ते डिपेंड आहे तुम्ही कोणत्या टाईपचं डिझाईन केलेलं आहे रोटामीटरचं. आता समजा ग्लास ट्यूब नसेल तुमची, ही जर असेल थिकन ट्यूब असेल, समजा तुम्हाला काही दिसत नाही, इंटरनली एक तुम्ही फ्लोट प्लेस केलेला आहे, पण आता फ्लोट काय मेटॅलिक प्रॉपर्टी आहे. सो आपण इथे काय करतो, मॅग्नेटिक पीएमएमसी टाईप इन्स्ट्रुमेंट्स यूज करतो, ज्याचा डिफ्लेक्शनची जी आहे कनेक्टिव्हिटी इनसाइड याला कनेक्ट केलेली असते. जसा जसा फ्लोट ड्रॅग होतो तसं तसं तुम्हाला इथे कॅलिब्रेटेड स्केलवर डिस्प्ले होतं. जर तुमचा ग्लास ट्यूब नसेल, तुमचा पाईप जो असेल तो ग्लास मटेरियलचा नसेल तर, अदरवाईज तुम्ही ग्लास मटेरियल असेल तर त्यावरच स्केल काय केली असती, प्रिंट केलेली असते आणि तुम्ही त्याप्रमाणे करस्पॉन्डिंग रिडिंग मेजर करू शकता की किती अमाऊंट ऑफ फ्लो पास झालेला आहे. क्लिअर. सो परत एकदा एक्सप्लेन करते. व्हेरिएबल एरिया टाइप ऑफ फ्लो मीटर इज कन्सिस्ट ऑफ अ टेपर्ड ग्लास ट्यूब विच कंटेन internally one metallic bob which is called as a float and which is made up of stainless steel. Okay, initially the position of float is at the bottom side of the pipe because density of float is higher than the density of fluid, hence float remains at the bottom position. When a fluid is passed through the pipe through inlet section, then this fluid will tries to drag the float in upward direction. So dragging force is occurred across this float. Initially, whatever the difference or the distance between your glass tube and the float is very less, hence less differential pressure is occurred, but the speed of flow will goes on increasing, which causes to drag your float in upward direction. After certain position, the distance between your tube, glass tube and the float goes on increasing, hence differential pressure goes on increasing and the speed of flow goes on decreasing, and an equilibrium is occur where weight of float and the total dragging force exerted by the fluid gets equal and the equilibrium position is occurred and float remains lift ॲट स्टेबल कंडिशन. ओके. सो फ्लोट कुठे होतो, एका सर्टन पोझिशनला तो लिफ्ट होतो, म्हणजे तिथेच तो फिक्स होतो, तो खाली पण येत नाही, तो वरती पण जात नाही. त्याची एक तुम्हाला एक प्रॉपर इक्विलिब्रियम स्टेट मिळते आणि यू कॅन मेजर दी रिडिंग विथ द हेल्प ऑफ स्केल विच इज प्रिंटेड ऑन दॅट ग्लास ट्यूब. सो त्या स्केलवर जे मेजरमेंट असेल आयदर लिटर पर आवर और लिटर पर सेकंड और लिटर पर मिनिट, त्यानुसार तुम्ही अमाऊंट ऑफ फ्लो रेट मेजर करता. ठीक आहे. कोणाला याच्यात काही डाऊट? No. Okay. So very simple variable area type आणि व्हेरी मच इम्पॉर्टंट टॉपिक बाय द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ एक्झाम. हा तुम्ही नीट लक्षात ठेवायचं आहे. आता हा जो मी ड्रॅगिंग फोर्स म्हटलाय त्याला दुसरं नाव असतं बियॉन्सी फोर्स. ठीक आहे. बियॉन्सी फोर्स इज नथिंग बट द ड्रॅगिंग फोर्स एक्झर्टेड बाय द फ्लुइड विच ट्राय टू लिफ्ट युअर फ्लोट इन अपवर्ड डायरेक्शन. त्याला म्हणतो आपण बियॉन्सी फोर्स और ड्रॅगिंग फोर्स. अँड बियॉन्सी फोर्स मस्ट बी equal to the weight of float, then and then your float will remains in the stable mode. म्हणजे काय होणार आहे, जर समजा दोघांचं इक्विलिब्रियम ऑकरच नाही झालं तर फ्लोट काय होऊ शकतो, एकतर तो खूप अपवर्ड डायरेक्शनला जाईल किंवा खूप डाऊनवर्ड डायरेक्शन, म्हणजे तिथल्या तिथे तो काय होईल, व्हायब्रेट होऊ शकतो. ते अवॉइड करण्यासाठी काय होतं, एक अमाऊंटला काय होतं, तुमचा ड्रॅगिंग फोर्स आणि जो काही फ्लोटचा वेट आहे तो मॅच झाला की तो काय होतो, तिथे स्टेडी राहतो. स्टेडी राहिला की तुम्हाला मेजरमेंटला इझी जातं. ठीक आहे. सो सेम वे प्रॅक्टिकली पण जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एकदम सोपं आहे. असंच दिसतं, जशी इथे साईडला डायग्राम दिलेली याच मानाने ती ट्यूब असते, अशी टेपर्ड ग्लास ट्यूब असते आणि फ्लोट इनिशियली खाली असतो.
तुम्ही जेव्हा लिक्विड पास करता, वॉटर असेल कुठलाही फ्लुइड असेल तर ते लिफ्ट होतो फ्लोट तुमच्या एक स्टेटला आणि मग तुम्ही रिडिंग्स मेजर करता लिटर पर आवर मध्ये किंवा लिटर पर मिनिट मध्ये. ठीक आहे. सो याच्यातले मेन पॉइंट्स तुम्हाला मी क्लिअर सांगितलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेजेस. ॲडव्हान्टेजेस काय येणार आहे की बेसिकली तुम्ही ऑब्झर्व केला तर व्हेंच्युरीमीटर असेल, ऑरिफाईस मीटर असेल किंवा रोटामीटर असेल, या फ्लो मीटर्सला ते काय तुमचे मेकॅनिकल टाईप ऑफ ट्रान्सड्युसर्स आहे किंवा तुम्ही म्हणू शकता की प्रायमरी टाईप ऑफ ट्रान्सड्युसर्स आहे. बिकॉज दे डू नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल पॉवर सप्लाय. दे आर ऑल्सो बिलॉंग्स टू पॅसिव्ह ट्रान्सड्युसर्स. म्हणजे आयदर ते पॅसिव्ह बिलॉंग करतात, आयदर ते प्रायमरी, or they can be said as a mechanical transducers where the whatever the physical quantity is converted into another physical quantity. So there is no requirement of external power supply, which is the basic advantages. Then rotameter is also used or the means for different types of fluid. Okay, different types of fluid साठी यूज होतो. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे की लो कॉस्ट अँड द सिम्पल कन्स्ट्रक्शन्स. ओके, अँड देर इज नो अफेक्ट ऑफ एनी थर्मल और शॉक व्हायब्रेशन्स. ठीक आहे, त्याच्यावर काहीच इफेक्ट होत नाही. आणि हा आयदर लिक्विड किंवा गॅस यांचा तो व्हॉल्युमेट्रिक फ्लो रेट मेजरमेंट पर्पजसाठी यूज होतो. म्हणजे लिक्विड किंवा गॅस पण तुम्ही काय यूज पास करू शकता फॉर दी मेजरमेंट. ठीक आहे. सो जेवढ्या गॅसेस इंडस्ट्री असतील किंवा जेवढ्या तुमच्या केमिकल इंडस्ट्री असतील तिथे सगळीकडे तुमचा रोटामीटर यूज केला जातो, विच इज द बेसिक ॲप्लिकेशन ऑफ रोटामीटर. आता मेन डिसएडव्हान्टेज काय दिसतोय तुम्हाला डायग्राम मध्ये बघितलं तर त्याचं इन्स्टॉलेशन जे आहे ते काय आहे व्हर्टिकल मॅनरनी आहे. ठीक आहे. सो व्हर्टिकल इन्स्टॉलेशन इज कंपल्सरी फॉर रोटॅमीटर विच इज द मेन ड्रॉबॅक. तुमचा जो पाईप जो आहे तो व्हर्टिकलीच असला पाहिजे तरच तुमचा फ्लोट काय होईल प्रॉपरली लिफ्ट होईल अपवर्ड डायरेक्शनला. सो विच इज द मेन कंडिशन फॉर दी रोटामीटर. ठीक आहे, हा मेन ड्रॉबॅक आहे. त्यानंतर डायरेक्ट मेजरमेंट करताय म्हणजे स्केल थ्रू, तर तिथे थोडेसे ऑब्झर्वेशनल एरर्स पण ऑकर होऊ शकतात. ठीक आहे. आणि लार्ज पाईप साईज ही पण एक मेन ड्रॉबॅक आहे. कारण का जनरली जरी तो छोट्या साईजमध्ये असेल तर तो बेसिक यूजसाठी ठीक आहे, पण इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला तो काय करावा लागतो लार्ज पाईप साईजमध्ये डिझाईन करावा लागतो. सो हा पण त्याचा काय झाला एक ड्रॉबॅक झाला. ठीक आहे. सो अजून कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता रोटामीटरमध्ये. लक्षात ठेवायचं पहिला पॉईंट, रोटामीटर इज व्हेरिएबल एरिया टाईप ऑफ फ्लो मीटर. आणि हा जो फ्लोट आहे या फ्लोटचे वेगळे शेप्स असतात. इथे तुम्हाला हा कोनिकल टाईप ऑफ शेप दाखवला आहे, काही इलेप्टिकल शेप असतात, ते डिपेंड असतं ॲज पर ॲप्लिकेशन. ठीक आहे. सो त्याचं काही मॅटर नाही. आणि वरती जे दिसतं पोर्शन हा सेम जसं तुमचा प्लेट असते ना ऑरिफाईस प्लेट, इसेंट्रिक प्लेट असते, सेम तशीच तुमची इसेंट्रिक प्लेट इथे त्याला असते एक छोटीशी, खाली पण एक प्लेट असते. आणि ते काय करतात त्याला मध्ये एक तुमचा सिलेंड्रिकल शेपचा हे असतो फ्लोट असतो, बॉब असतो. सो आणि फ्लुइड पास केलं की तो काय करतो त्याला ड्रॅग करतो अपवर्ड पोझिशनला. ठीक आहे. काही डाऊट? नाही मॅम. ओके, व्हेरी गुड.